नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन गाडे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, पावसाचे फक्त 3च दिवस राहिलेले आहे आणि या 3 दिवसानंतर पुन्हा जवळपास 8 ते 10 दिवसाचा खंड पडण्याची शक्यता आहे. कारण बंगालच्या खाडीमध्ये आणि त्याचप्रमाणे अरबी समुद्रामध्ये आणि मध्य प्रदेशावर निर्माण झालेलं कमी दाब क्षेत्र हे आता त्याची तीव्रता कमी होत चाललेली आहे आणि या 2 ते 3 दिवसांमध्ये ज्या काही पाऊस झालेला आहे, ज्या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, काही भागामध्ये नुकसानकारक पाऊस झालेला आहे आणि काही भागामध्ये सर्वसाधारण स्वरूपाचा पाऊस झाला आहे. हा पाऊस या कमी दाब क्षेत्रामुळेच तयार झालेला आहे. या कमी दाब क्षेत्रामुळेच पडलेला आहे. कारण मान्सून जरी पोचला असला तरी मान्सूनच्या पावसाला पोषक स्थिती निर्माण होण्याकरता कमी दाब क्षेत्र हे आवश्यक असते आणि या कमी दाब क्षेत्रामुळेच गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. पण गेली 2 दिवसापासून पुन्हा पावसाचे प्रमाण हे कमी झालेले आहे आणि येणाऱ्या 8 ते 10 दिवसानंतर पुन्हा पावसाचे प्रमाण हे कमी होणार आहे. साधारणपणे 3 दिवसाचा हा पाऊस आता आपल्या महाराष्ट्रातील काही भागामध्ये, विविध भागामध्ये होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, या 3 दिवसांमध्ये कोणत्या भागामध्ये पाऊस असेल याची माहिती आपण पाहणार आहोत. साधारणपणे 6 जुलै रोजी मुंबई किनारपट्टीवर, त्याचप्रमाणे कोकणातील काही भाग आणि घाटमाथ्यावर मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील काही भागामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अमरावती, अकोला आणि पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस 6 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, जर हा आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट जरूर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 7 जुलै रोजी महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये पाऊस असेल याची माहिती आता आपण पाहणार आहोत. मित्रांनो, 7 जुलै रोजी पावसाचे प्रमाण थोडेसे वाढण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये नुकसानकारक सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही भागामध्ये हे पावसाचे प्रमाण हे अत्यल्प असणार आहे. मित्रांनो, 7 जुलै रोजी भोईसर, वसई विहार, वाडा या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पुणे, नाशिक, घोटी, कुडाचीवाडी, ईश्वरवाडी, भाडेग्राम, जुन्नर, सिन्नर आणि श्रीरामपूर या भागामध्ये ऑरेंज अलर्ट असणार आहे. या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस 7 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, बीड, बार्शी, लातूर, परळी या ठिकाणसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार, मालेगाव, धुळे आणि जळगाव या परिसरामध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस 7 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 7 जुलै रोजी पश्चिम विदर्भातील खामगाव, अकोला, बुलढाणा, शेगाव, मूर्तिजापूर, वाशिम, कारंजा आणि यवतमाळ या भागामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये पावसाचे प्रमाण हे कमी राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर, त्याचप्रमाणे गडचिरोली या ठिकाणीसुद्धा चांगल्या स्वरूपाचा, मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 7 जुलै रोजी महाराष्ट्रासोबतच इतर राज्यातसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, त्यानंतर झारखंड, ओडिसा आणि पूर्वोत्तर राज्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. बिहार राज्यातसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस 7 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 8 जुलै रोजीसुद्धा काही भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे, तर काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा होण्याची शक्यता आहे. तर काही भागामध्ये सर्वसाधारण स्वरूपाचा पाऊस 8 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र निश्चित असे पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. त्याबद्दलची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये आपणापर्यंत देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. 8 जुलै रोजी कोणत्या भागामध्ये पाऊस असेल याची माहिती आपण पाहूया. 8 जुलै रोजी मुंबई किनारपट्टी, त्याचप्रमाणे कोकण किनारपट्टीवर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नाशिक, मालेगाव, धुळे, नंदुरबार, जळगाव, मनमाड, कोपरगाव, श्रीरामपूर, चाळीसगाव या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर, पाचोरा, जालना या ठिकाणीसुद्धा 8 जुलै रोजी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पश्चिम विदर्भातील खामगाव, अकोला, अकोट, अचलपूर, दर्यापूर, अमरावती, मोर्शी, वरुड, चिखलदरा या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा काही भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे, तर काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, तर काही भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर
या ठिकाणी सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस 8 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पूर्वोत्तर राज्यात 8 जुलै रोजी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडला तर लाईक आणि कमेंट जरूर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करून विचारत चला. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.